राज्यामध्ये आपण बघतोय कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये खूप वाढ होतीये आणि त्याप्रमाणे त्यासाठीच कडक लॉकडाऊनची संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे। रत्नागिरीमध्ये तर बाजारपेठेत ही कडक अंमलबजावणी सुरूच होती, पण सिंधुदुर्गमध्ये काही वेगळं चित्र 4 दिवस पाहायला मिळत होतं। आम्ही ही बातमी दाखवली आणि त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आता या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे। परिणामी आता सिंधुदुर्गच्या बाजारपेठांमध्ये सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गच्या कुडाळमधून आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी घेतलेला हा आढावा बघूयात। महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेल्यामुळे इथे कोकणात सुद्धा लॉकडाऊनची एकदम कडक अंमलबजावणी करण्याचं ठरलेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शहरी भागात येणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांना बंदी घातलेली आहे आणि 4 चाकी वाहनांना पण योग्य तपासणी करूनच सोडण्यात येत आहे। कुडाळमध्ये कसा बंदोबस्त आणि इथे संचारबंदी कोणी मोडू नये आणि त्यासाठी कसा बंदोबस्त लावलेला आहे। कुडाळ बाजारात जाणारा हा रस्ता आहे, तिथे पोलीस कर्मचारी आहेत, जे विशेष पोलीस कर्मचारी आहेत, तिथे बंदोबस्त आहे। इथे जर मोटरसायकलवाला जर कोणी येत असेल दुचाकीवाला तर त्याची योग्य तपासणी करण्यात येते। त्याचं आय कार्ड आहे का, त्याने पास घेतलाय का, तो कशासाठी जातोय दुचाकी घेऊन, ऑन ड्युटी म्हणजे काय, कशासाठी ड्युटी, याची सगळी तपासणी करण्यात येते आहे आणि मगच त्यांना सोडण्यात येतं आहे। जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा माल असेल, मेडिकल स्टोअर्स असेल, दूध असेल आणि भाजीपाला असेल, ही सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केलेले आहेत। इथे आपण बघतोय जर पोलीस कुठे जर अपघात झाला तर पोलीस मदतही करतायत एखाद्या दुचाकीस्वाराला आणि त्यामुळे इथे त्याची तपासणी करूनच सोडण्यात येत आहे, त्याच्याकडे परवाना आहे का। आणि त्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी करतानाच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कशा मिळतील, त्या उपलब्ध कशा होतील, त्यांच्यावर कशी त्याची नागरिकांना गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते। परंतु लोकांनी आता खूपच गर्दी नाही करायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे बाजारपेठेतली अनेक दुकानं किंवा लोकांची गर्दी कमी झालेली आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल आणि हे आता सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर बघणार होती इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।